धुळे शहरातील जेल रोड भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देत कारवाईचं आश्वासन दिल्यानं जेल रोडवरील सर्व आंदोलनं तूर्तास स्थगित करण्यात आली आहेत। यामुळे पालकमंत्र्यांच्या समय सूचकतेसह आंदोलकांची समस्या जाणून घेतल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। उमेद अभियानात झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलनाला बसलेल्या महिलांचं आंदोलन, शहरातल्या विविध प्रकारचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी सुरू असलेलं संविधान सेनेचं उपोषण यांसह विविध प्रकारच्या आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। एकंदरीतच आपल्या संवाद कौशल्यांसह कामाच्या जोरावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जेल रोडवरील सर्वच आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानं जेल रोड सध्या तरी आंदोलन मुक्त झाल्याचं दिसून येतंय। मोहिते सर बोला, काय विषय? आजनळे गावामध्ये पारधी समाजावरती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जो अन्याय केला, अर्ध्या रात्री आजनळे गावामध्ये जाऊन एक गर्भवती स्त्री व त्यांच्यासोबत वृद्ध वयातील 2 व्यक्ती वरिष्ठ या लोकांना पोलीस आणि लेडीज कॉन्स्टेबल नसताना त्या महिलेला धरून व त्या माणसांना धरून सरळ पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बराच वेळ थांबवून ठेवलं। थांबवून ठेवल्यानंतर त्यांच्याकडनं 1 लाख रुपये घेतले आणि त्यांना लांब जाऊन त्या ब्रिजच्या खाली सोडून दिलं कुसुंब्या गावामध्ये। तर आज पालकमंत्री साहेब इथे आले असता, आमरण त्यांनी उपोषण चालू ठेवले होते। पालकमंत्री आले असता त्यांच्यावर जवळ त्यांनी आपली व्यथा व कथा मांडली। पालकमंत्र्यांनी सरळ SP साहेबांना फोन लावला। SP साहेबांशी चर्चा करून त्या 2 पोलीस कॉन्स्टेबलवरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर आज पारधी समाजाचं आमरण उपोषण जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडवण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।